तर आज आपण 2 कच्चे बटाटे वापरून 50 पेक्षा जास्त पापड बनवणार आहोत। तेही एकदम कुरकुरीत पातळ असे होतात। कोणतेही साहित्य यामध्ये मिक्स करायची गरज भासत नाही। फक्त बटाट्यापासून आपण मस्त असे हे पापड बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत, त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि आता हे आपण कट करून घेणार आहोत। त्याच्या बारीक बारीक अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता हे अशाच पद्धतीने आपण कट करून घेऊया। तर इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत। 2 ते 3 वेळा स्वच्छ असे हे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जो काही स्टार्च असेल तो निघून जाईल। त्यानंतर काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण कट केलेले बटाट्याचे काप आहेत ते घालायचे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत, गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये चमचाभर पाणी घालू शकता। तर इथे आपण बारीक अशी याची पेस्ट केलेली आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये चाळण घ्यायची आणि हे छान असं जे पेस्ट आहे ती गाळून घ्यायची आहे म्हणजे जे काही तुकडे वगैरे त्यामध्ये शिल्लक असतील तर ते बाहेर काढले जातील। संपूर्ण मिश्रण गाळून झाल्यानंतर जो वरचा गाळ असतो शिल्लक राहिलेला तो तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून छान असं पुन्हा फिरवून घेऊ शकता आणि पुन्हा गाळून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला ही बटाट्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता बटाट्याची पेस्ट आपली ही तयार झालेली आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एक भांडे घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये साधारणतः जी आपण बटाट्याची पेस्ट बनवलेली होती ती वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायची आहे। तर इथे साधारणतः एक 1.5 वाटी याचं मेजरमेंट बसतं। तर बरोबर 1.5 वाटी ही जी पेस्ट आहे ती झालेली आहे। तर आता पाण्याचं प्रमाण घेताना 1.5 वाटीच्या बरोबर दुप्पट म्हणजे इथे आपण 3 वाटी पाणी घालणार आहोत। जेवढी बटाट्याची पेस्ट होती त्याच्या दुप्पट यामध्ये आता पाणी घालायचे आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। तर आता यामध्ये पाणी घालून झालेलं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। आता एकसारखं हलवत राहायचं आहे कारण जसं हे मिश्रण शिजत जातं तसं गाळ खाली थोडा चिकटत जातो, त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे। साधारणतः एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मिश्रणाला थोडासा दाटसरपणा आलेला आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बरोबर 2 चिमट इथे मी पापड खार वापरलेला आहे। पापड बनवताना आपण जो पापड खार वापरतो तो इथे मी वापरलेला आहे, बरोबर 2 चिमट वापरायचा आहे। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक साधारणतः 5 ते 7 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण शिजायला साधारणतः हार्डली 15 ते 20 मिनिटं तरी लागतात। तर आता हे आपण एकसारखं हलवत छान असं शिजवून घेऊयात। तर इथे आता एक साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत। आता हे जे मिश्रण आहे ते आपण चेक करून पाहूयात। पळी अशा पद्धतीने उलटी करायची आणि त्यावर बोट फिरून एक रेषा तयार करून घ्यायची आहेत। या दोन्ही रेषा एकमेकांना जुळत नसतील म्हणजे वरचं जे मिश्रण आहे ते खाली येत नसेल तर समजायचं की ते आपलं हे पापडासाठीचं जे मिश्रण आहे ते तयार झालं। आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। मिश्रण थोडंसं कोमट झालं की पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने पापड पसरून घ्यायचे आहेत। थोडेसे मीडियम कन्सिस्टन्सीवरच हे पापड आपल्याला पसरून घ्यायचे आहेत, जास्त पातळ असे पसरून घ्यायचे नाहीत कारण वाळल्यानंतर मग ते पापड काढताना तुटतात। तर आता हे बाकीचे आपण असेच पापड तयार करून घेऊयात। तर तुम्ही इथे पाहू शकता ऊन छान असलं की एका दिवसातच हे पापड छान असे वाळतात। तर 1 दिवस झालेला आहे आणि ते तुम्ही पाहू शकता पापड अलगदपणे निघले जात आहेत आणि एकदम पातळ असे हे पापड झालेले आहेत। तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी एका सेकंदामध्ये हे पापड ना एकदम छान असे तळून निघतात। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, पापडसुद्धा अगदी झटपट तळून निघतात।
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तुम्ही पाहू शकता किती मस्त असे कुरकुरीत पापड झालेले आहेत। पुन्हा एकदा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत।